Hello students, good morning one and all. Today we are going to discuss one of the important short stories of R. K. Narayan and Astrologer's Day. आज आपण आर के नारायण यांची ॲस्ट्रॉलॉजर्स डे ही शॉर्ट स्टोरी पाहणार आहे. Before proceeding towards the story, let us know something about आर के नारायण. आर के नारायण यांच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया. R. K. Narayan is a famous Indian English writer. In his career, he published 14 novels, over 200 short stories, a memoir, 2 travel books, innumerable essays, and 2 plays. His essays and short stories are about people and their interaction in an imagined or fictional South Indian town called Malgudi. In 1935, he wrote his first semi-autobiographical book, Swami and Friends, which is built upon his early childhood experiences. आर के नारायण म्हणजे रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी हे एक प्रसिद्ध भारतीय इंग्रजी लेखक आहेत. त्यांनी 14 कादंबऱ्या, 200च्या वरती शॉर्ट स्टोरीज, लघुकथा, स्मरणकथा, प्रवास वर्णनं आणि एसेज इत्यादी लिखाण केलेलं आहे. त्यांच्या कथांमधून सर्वसामान्य माणसाचं जीवन हे उलगडताना दिसतं. त्यांनी काल्पनिकरित्या वसवलेलं दक्षिण भारतातील मालगुडी हे गाव ह्या संपूर्ण कथेचं एक क्षेत्र आहे. 1935 साली त्यांनी आपल्या आत्मचरित्र म्हणजे स्वामी आणि फ्रेंड्स यामध्ये आपल्या बालजीवनातील काही महत्त्वाचे अनुभव नोंदवलेले आहेत. हिज सेकंड नॉवेल बॅचलर ऑफ आर्ट्स 1937 बेस्टोड हिम रेप्युटेशन इन इंग्लंड. त्यांची दुसरी कादंबरी जी 1937 साली प्रसिद्ध झाली त्या कादंबरीचं नाव द बॅचलर ऑफ आर्ट्स यामुळे त्यांना इंग्लंडमध्ये सुद्धा प्रसिद्धी मिळाली. अनॉदर फेमस नॉवेल फ्रॉम हिज ट्रिओलॉजी कलेक्शन द इंग्लिश टीचर इन 1945 हॅज रिटन आफ्टर हिज वाईफ्स डेथ. ही हायलाइट्स द सोशल कॉन्टेक्स्ट अँड एव्हरीडे लाईफ ऑफ हिज कॅरेक्टर. त्यांनी आपल्या कथेमधून सामाजिक जीवन आणि सर्वसामान्य जीवनामधील पात्र जिवंत केलेली आहेत. इन अ करिअर दॅट स्पॅन्ड ओव्हर 60 इयर्स. आपल्या 60 वर्षाच्या लेखनाच्या कालावधीमध्ये ही रिसिव्ड मेनी अवॉर्ड्स अँड ऑनर्स इन्क्लुडिंग द AC बेन्सॉन मेडल फ्रॉम रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचर, द पद्मविभूषण अँड द पद्मभूषण, India's second and third highest civilian award. He was also nominated to Rajya Sabha, the upper house of India's parliament. त्यांच्या संपूर्ण लेखन कारकिर्दीमध्ये बरेचसे पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. प्रामुख्यानं भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार समजले जाणारे पद्मविभूषण आणि पद्मभूषण यांनी ते सन्मानित आहेत. An astrologer day is about an astrologer who overcomes a difficulty from a stranger. The astrologer is a person with dual identity. An astrologer day ही कथा एका ज्योतिषाची आहे. एका अनोळखी माणसापासून निर्माण झालेल्या अडचणीवरती किंबहुना धोक्यापासून त्यानं स्वतःचं संरक्षण कसं केलं याच्याबद्दल या कथेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. हा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे हा एका ड्युएल आयडेंटिटी 2 भूमिका त्यानं पार पाडलेल्या आहेत. त्या कोणत्या 2 भूमिका? त्या 2 भूमिका घेण्यामागचं कारण हे आपल्याला या कथेमध्ये सांगितले आहे. या कथेकडे वळण्यापूर्वी या कथेमधील प्रमुख पात्र, ही कथा कोठे घडते, या कथेची मध्यवर्ती कल्पना आणि या कथेमधून आर के नारायण यांना कोणता संदेश द्यायचा आहे याच्याबद्दल थोडेसे पाहूया. या कथेमध्ये प्रमुख 3 पात्र आहेत. द ॲस्ट्रॉलॉजर,
wife of astrologer and Guru Nayak. The astrologer. He is basically a son of farmer but now working as an astrologer in a South Indian small village. It may be Malgudi. तो मूळतः एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, परंतु आत्ता सध्या एका ज्योतिषाचं तो काम करतोय दक्षिण भारतातल्या एका लहान खेड्यामध्ये. कदाचित हे खेडं मालगुडी असू शकतं. द ॲस्ट्रॉलॉजर हॅज अ ग्रेट प्रेझेन्स ऑफ माइंड. ही इज पंक्च्युअल अबाउट हिज वर्क ॲज वेल ॲज ही इज अ कोवर्ड, चीटर अँड कनिंग पर्सन. ही इज इंटेलिजंट मॅन earning money by telling tricky and universal prophet to all. He considered himself as a killer. हा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे हा अत्यंत वक्तशीर, थोडासा घाबरट, फसवणारा, हुशार, चाणाक्ष आणि संपूर्ण जगाला वेगवेगळ्या पद्धतीनं भविष्य सांगून उदरनिर्वाह करणारा असा हा स्वतःला एक खुनी असल्याचं मानत असतो. सेकंड कॅरेक्टर आहे वाईफ ऑफ ॲस्ट्रॉलॉजर. शी हॅज व्हेरी लिटल रोल बट डिवोटी ऑफ हर हजबंड. शी इज अ चिअरफुल वुमन, वाईफ अँड केअरिंग मदर. या कथेतील दुसरं पात्र आहे ती ॲस्ट्रॉलॉजरची बायको. जरी या कथेमध्ये ती अत्यंत शेवटी इंट्रोड्यूस होत असली तरी, जरी तिचा छोटा रोल असला तरी आपल्या पतीशी अत्यंत प्रामाणिक, आनंदी आणि काळजीवाहू अशी आई आहे. द थर्ड अँड द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर, इट मे बी द अँटॅगॉनिस्ट ऑफ द स्टोरी. तिसरं आणि अत्यंत महत्त्वाचं कॅरेक्टर आहे गुरु नायक. ही इज अ पर्सन विथ स्केप्टिकल ॲटिट्यूड, अनट्रस्टवर्दी and weak point of gambling, a resented, determined and revengeful person. गुरु नायक हा पटकन चिडणारा, न विश्वास ठेवता येणारा, ज्याला जुगाराचा नाद आहे, चिडणारा, निश्चयी आणि बदला घेण्याच्या मनस्थितीमध्ये असणारं हे पात्र आहे. द सेटिंग ऑफ द स्टोरी. R.K. Narayan's most stories were set in the fictional South Indian town of Malgudi or an imaginary town place nearby a center hall town park from midday to evening. R.K. नारायण यांच्या सर्व कथा या मालगुडी निर्माण केलेल्या गावामध्ये घडताना दिसतात. ही कथासुद्धा अशाच एका गावाच्या मध्यभागामध्ये टाउन हॉल पार्क या ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत घडलेल्या घटनेचं वर्णन करते. द थीम. या कथेची मध्यवर्ती कल्पना काय आहे? ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे कंप्रायजेस व्हेरियस थीम्स लाईक आयरनी, डिसेप्शन अँड रिव्हेंज. द स्टोरी ऑल्सो डिपिक्ट्स द थीम ऑफ फिअर, गिल्ट अँड आयडेंटिटी. या कथेची मध्यवर्ती कल्पना म्हणजे फसवणूक, बदला, गुन्हा आणि आपली ओळख या वेगवेगळ्या माध्यमातून ही कथा बनलेली आहे. द मेसेज ऑफ दिस शॉर्ट स्टोरी. ओनली वी आवरसेल्व्स आर रिस्पॉन्सिबल फॉर विट वी हॅव डन and don't run from mistake. Fate plays an important role in our life, or nothing happens by accident and all human actions have consequences. या कथेमधला प्रमुख मेसेज म्हणजे फक्त आपण केलेल्या चुकीला जबाबदार असतो. चुकांपासून पळून काही उपयोग नाही आहे. आपल्या आयुष्यामध्ये फेट, नशीब ही एक महत्त्वाची भूमिका पार पडत असते. या जगामध्ये कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही आहे. प्रत्येक केलेल्या कृतीमागे त्याचे परिणाम हे त्याच्यासोबतच येत असतात. प्लीज सी, याच्यानंतर आपण कथेला सुरुवात करतोय. ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे.
Punctually at midday, he opened his bag and spread out a professional equipment which consisted of a dozen cowrie shells, a square piece of cloth with obscure mystic charts on it, a notebook, and a bundle of Palmyre writings. नित्यनियमाने दुपारी त्यानं आपली पोटली बॅग उघडली आणि आपल्या व्यवसायाचे साहित्य मांडायला सुरुवात केली. या साहित्यामध्ये अ डझन कॉवरी सेल्स, एक डझनभर कवड्या होत्या, अ स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट, एक कापडाचा चौकोनी तुकडा ज्याच्यावरती चित्रविचित्र गूढ न समजणाऱ्या ऑब्स्क्युअर न समजणाऱ्या आकृत्या रेखाटलेल्या होत्या, अ नोटबुक, एक नोंदवही, अँड अ बंडल ऑफ पालमायर रायटिंग, पामच्या झाडांच्या पानावरती जुन्या पद्धतीचे केलेले लिखाण याची एक पोतडी त्याच्याजवळ होती. His forehead was resplendent with sacred ash and vermilion, and his eyes sparkled with a sharp, abnormal gleam, which was really an outcome of a continual searching look for customer, but which his simple clients took to be a prophetic light and felt comforted. इथे ज्योतिषाचं वर्णन केलेलं आहे. त्याचं कपाळ हे अत्यंत आकर्षक होतं. कपाळावरती लावलेले भस्म आणि शेंदूर हे सगळ्यांना आकर्षित करायचे. त्याची चमकदार तीक्ष्ण नजर ही सतत गिरायकांच्या शोधात असायची, परंतु हीच नजर त्याच्याकडे येणाऱ्या गिरायकांसाठी मोठी आशादायक आणि आध्यात्मिक होती. The power of his eyes was considerably enhanced by their position placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. Even half-wit eyes would sparkle in such a setting. To crown the effect, he wound a saffron-colored turban around his head. This color scheme never failed. People were attracted to him as bees are attracted to cosmos and dahlia stalks. He sat under the boughs of a spreading tamarind tree which flanked a path running through the town hall park. कपाळावरती लावलेले भस्म, लाल गंधाने रंगवलेले कपाळ आणि गालापर्यंत येणाऱ्या त्याच्या काळ्याभोर मिशा यामध्ये त्याच्या डोळ्याची चमक ही अधिक उठून दिसायची. त्याचे अर्धे मिटलेल्या डोळ्यामधून काहीतरी अद्भुतपणा आहे असं लोकांना जाणवायचं. या सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे त्यानं डोक्यावरती बांधलेला केशरी रंगाचा फेटा हा अत्यंत आकर्षक होता. त्याचा चेहरा आणि पेहरावा याच्यामधली रंगसंगती ही लोकांना आकर्षित करायची. उदाहरणार्थ आर के नारायण म्हणतात, जसं एखाद्या फुलाकडे मधमाशी आकर्षित व्हावी तसं माणसं त्याच्याकडं आकर्षित केली जायची. हा ॲस्ट्रॉलॉजर टाऊन हॉल पार्ककडून येणारा चौकातील मुख्य रस्ता आणि या मुख्य रस्त्यामध्ये असणारं चिंचेचं मोठं झाड याच्याखाली तो भविष्य सांगण्याचं काम करायचा. इट वॉज रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. वेगवेगळ्या बाबतीबद्दल टाऊन हॉल पार्क हे अत्यंत महत्त्वाचं असं ठिकाण होतं. अ सर्जिंग क्राऊड ऑलवेज मूविंग अप अँड डाऊन थ्रू द नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स वेअर represent all along its way. Medicine seller, seller of stolen hardware and junk, magician, and above all, an auctioneer of cheap cloth who created enough din all day to attract the whole town. टाऊन हॉल पार्ककडून येणाऱ्या रस्त्यात असणाऱ्या चिंचेच्या झाडाखाली तो बसायचा. ही जागा फार महत्त्वाची होती, कारण
त्याच्या दृष्टीने रात्रंदिवस या अरुंद रस्त्यावरती माणसांची वर्दळ असायची. विविध धंदेवाले, व्यवसाय करणारे लोक यांनी हा रस्ता भरलेला असायचा. यामध्ये मेडिसिन सेलर, जडीबुटी विकणारे, भंगार विक्रेते, जादूगर आणि कपड्यांचा लिलाव करणारे लोक दिवसभर ओढत असायचे. यामुळं गावातील लोकांचे लक्ष वेगवेगळ्या आवाजामुळे या रस्त्यावरती गजबज असायची. प्लीसी या कथेमधला जो ज्योतिषी आहे, या ज्योतिषानं असं ठिकाण निवडलेलं होतं ज्या रस्त्यावरती सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांची गर्दी असते. तशाच ठिकाणी त्यानं आपला व्यवसाय थाटलेला होता. नेक्स्ट टू हिम अ vociferousness came a vendor of fried groundnut who gave his ware a fancy name each day. Bombay ice cream one day, and on the next day Delhi almond, on the third Raja's delicacy, and so on and so forth, and people flocked to him. या ज्योतिषाच्याच अगदी शेजारी मसाले शेंगदाणेवाला मोठमोठ्या आवाजामध्ये ओरडायचा. तो आपल्या शेंगदाण्यांना दररोज नवनवीन नाव देऊन पुकारत होता. कधी बॉम्बे आईस्क्रीम, कधी दिल्लीचे बदाम, तर कधी राजाचा खुराक. अशा तऱ्हेने तो आपल्या शेंगदाण्यांची विक्री करायचा आणि लोकही त्याच्या ओरडण्याकडे आकर्षित होत होते. A considerable portion of this crowd dullied before the astrologers too. या गर्दीतला काहीसा भाग हा नेहमी या ॲस्ट्रॉलॉजरच्या भोवती गराडा घालून असायचा. The astrologer transacted his business by the light of a flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. Half and the enchantment of the place was due to the fact that it did not have the benefit of municipal lightning. या ज्योतिषाकडं स्वतःची अशी कोणतीही प्रकाश व्यवस्था नव्हती. तो ज्या शेंगदाणे विक्रेत्याच्या बाजूला बसायचा त्यानं आपल्या व्यवसायासाठी लावलेला जो दिवा होता, या दिव्याच्या उजेडामध्येच तो आपला व्यवसाय करायचा आणि या जागेवरती म्युन्सिपॅलिटीने कोणत्याही पद्धतीच्या दिव्यांची सोय केली नव्हती. हे व्यवस्था किंवा हा अंधार त्याच्या फायद्यासाठीच होता. द प्लेस वॉज लिट अप बाय शॉप लाईट्स. 1 or 2 had hissing gas light. Some had naked flares stuck on poles. Some were lit up by old cycle lamps, or 1 or 2, like the astrologer, managed the light of their own. या ठिकाणी कोणतीही प्रकाशाची व्यवस्था नसली तरी त्याच्या आजूबाजूला व्यवसाय करणाऱ्या लोकांच्याकडं, काही जणांच्याकडं गॅस बत्त्या होत्या, काही जणांच्याकडे छोटे छोटे दिवे होते आणि काही जणांच्याकडं जुन्या पद्धतीचे सायकलचे दिवे. अशा उजेडामध्ये ॲस्ट्रॉलॉजर हा व्यवसाय करत होता. जणू त्यानंच ही गूढ अशी प्रकाश व्यवस्था केलेली आहे. इट वॉज बिवाल्डरिंग क्रिसक्रॉस ऑफ लाईट रेज अँड मूव्हिंग शॅडोज. अशा अंधुक आणि मंद प्रकाशाची व्यवस्था खऱ्या अर्थानं त्या ज्योतिषासाठी सोयीचीच होती. प्लीसी या झालेल्या पॅरामधून आपल्याला काय कळतं की हा जो ज्योतिषी आहे हा एका खेडेगावामधल्या टाऊन हॉल पार्क या व्यस्त चौकामध्ये आपलं ज्योतिष किंवा भविष्य सांगण्याचा व्यवसाय करतो. ज्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे व्यवसाय केले जातात, ज्या ठिकाणी म्युन्सिपल पार्टीची कोणतीही लाईट व्यवस्था नाही आहे, अशा लाईट नसणाऱ्या अंधुक ठिकाणी तो आपला व्यवसाय करतो. खऱ्या अर्थानं हा अंधार त्याच्या व्यवसायासाठी पूरक होता असं आर.के. नारायण म्हणतात. प्लीज सी द नेक्स्ट पेज. This suited the astrologer very well for the simple reason that he had not in the least intended to be an astrologer when he began life. हे सर्व वातावरण त्या ॲस्ट्रॉलॉजरसाठी अत्यंत योग्य होतं, पूरक होतं. याचं कारण साधं होतं, कारण त्यानं ज्या वेळेला आपल्या जीवनाला सुरुवात केली
त्यावेळेला त्याला ॲस्ट्रॉलॉजर बनायचं नव्हतं. इफ यू रिमेंबर इन कॅरेक्टर्स वी हॅव लर्न दॅट, आपण कॅरेक्टरमध्ये बघितलेलं आहे की तो एका शेतकऱ्याचा मुलगा होता आणि त्याला आता हा ॲस्ट्रॉलॉजर व्यवसाय करावा लागलेला आहे. And he knew no more of what was going to happen to others than he knew what was going to happen to himself next minute. He was as much a stranger to the stars as were his innocent customer. या ज्योतिषाला भविष्याबद्दल किंवा ज्योतिषशास्त्राबद्दल काही माहिती नव्हती, कारण त्याला स्वतःला सुद्धा माहिती नव्हतं की पुढे जाऊन आपण ज्योतिषी बनणार आहोत. समोरच्या आलेल्या गिरायकाच्या आयुष्यामध्ये पुढं काय घडणार आहे हे जसं त्याला माहिती नव्हतं, तसंच ग्रह किंवा ताऱ्याबद्दल जेवढे गिरायक अज्ञानी असायचे तेवढंच हा सुद्धा त्या ग्रह ताऱ्यांच्या बद्दल अज्ञानी होता. Yet he said things which pleased and astonished everyone. That was more a matter of study, practice, and shrewd guesswork. All the time, it was as much an honest man's labor as any other, and he deserved the wages he carried home at the end of the day. ग्रह आणि ताऱ्यांच्या बद्दल अज्ञानी असूनसुद्धा त्याच्याकडं येणारं प्रत्येक गिराईक चकित व्हायचं, त्यांच्या संख्येचं समाधान व्हायचं. हे कशामुळे शक्य झालं, तर हे सगळं ज्योतिषानं साधलं होतं केवळ सवयीनं, अभ्यासानं आणि त्यानं धूर्तपणे बांधलेला अंदाज हा त्याच्या चालाकीचा भाग होता. आर के नारायण या ठिकाणी सांगतात की ज्योतिषी सांगणं हे एखाद्या रोजंदाराप्रमाणे आहे. एखादा रोजंदार ज्या पद्धतीनं प्रामाणिकपणे काम करतो, मेहनत करतो आणि संध्याकाळी घरी जात असताना आपला पगार घेऊन जातो, त्याच पद्धतीचं काम हा ज्योतिषीसुद्धा त्या ठिकाणी करत होता. इन द नेक्स्ट पॅरेग्राफ वी आर गोइंग टू लर्न वाय ही चूज अ जॉब ऑफ ॲन ॲस्ट्रॉलॉजर. पुढच्या पॅरामध्ये आपल्याला कळेल की त्यानं ॲस्ट्रॉलॉजर हा व्यवसाय का निवडला. प्लीज सी. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाउट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. त्यानं आपला गाव कोणत्याही पूर्व कल्पनेशिवाय आणि विचाराशिवाय सोडला. इफ ही हॅड कंटिन्यूड देअर ही वुड बी हॅविंग कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोरफादर्स, नेमली टिलिंग द लँड, लिव्हिंग, मॅरिंग and ripening in his cornfield and ancestral home. But that was not to be. He had leave home without telling anyone, and he could not rest till he left it behind a couple of 100 miles. To a villager it was a great deal, as if an ocean flowed between. या ज्योतिषानं कसलीही योजना व विचार न करता त्यानं आपला गाव सोडलेला होता. लेखक या ठिकाणी सांगतात, जर त्यानं गाव सोडला नसता तर तो त्याच गावामध्ये आपली वडिलोपार्जित शेतीवाडीची कामं करत असता, लग्न केलं असतं, संसार थाटला असता आणि त्या घरामध्ये त्यानं आयुष्य काढलं असतं. टेक्स्च्युअल कॉलममध्ये प्रश्न विचारलेला आहे, एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. इफ द ॲस्ट्रॉलॉजर हॅड स्टेड इन द विलेज देन ही वूड हॅव कॅरीड ऑन. या पॅरामध्ये त्याचं उत्तर आहे, जर ॲस्ट्रॉलॉजर हा त्याच गावामध्ये राहिला असता तर त्यानं या गोष्टी केल्या असत्या. इफ ही कंटिन्यूड देअर ही वुड बी हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोरफादर्स. वडिलोपार्जित व्यवसाय म्हणजे शेती त्यानं केली असती. नेमली टिलिंग द लँड, जमीन कसली असती. लिव्हिंग, त्याच ठिकाणी तो राहिला असता. मॅरिंग, लग्न केलं असतं. अँड रायपनिंग इन हिज कॉर्नफील्ड, आणि आपल्या शेतीमध्ये त्यानं कापणी केली असती. अँड ॲन्सेस्ट्रियल होम, आणि तो वडिलांच्याच घरामध्ये राहिला असता. बट दॅट वॉज नॉट टू बी, परंतु तसं काही घडलं नाही. ही हॅड टू लीव्ह होम विदाऊट टेलिंग एनी वन, परंतु
त्यानं कुणालाही न सांगता आपलं घर सोडलं आणि 100 मैल येईपर्यंत न दमता त्यानं हा प्रवास केला आणि हा प्रवास एखाद्या खेड्यामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला जणू काही समुद्र पोहून जाण्यासारखा होता. हिअर क्वेश्चन अरायझेस इन आवर माइंड. या ठिकाणी आपल्या मनामध्ये अशी शंका उपस्थित होते की कोणत्याही योजनेशिवाय कुणालाही न सांगता शेकडो मैलांचा प्रवास करून हा आपली वडिलोपार्जित शेती, जमीन, गाव आणि घर सोडून या ठिकाणी ज्योतिषाचा व्यवसाय करण्यामागचा उद्देश कोणता होता हे आपल्याला पुढील भागामध्ये पाहता येईल. once again. Please like, share and subscribe.